बघा, आज मी हिरव्या बांगड्या घातल्या. माझ्याकडे ना खूप हिरव्या बांगड्या आहेत. पण ना माझ्या हातात त्या टिकत नाही, फुटून जातात. त्याच्यामुळे मी काही घालत नाही. पण मग आज इच्छा झाली बांगड्या घालायची तर मग घातल्या. त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं, तयारी केली, बॅग भरली आणि आम्ही निघालो गावाला जाण्यासाठी. आज आम्हाला जायचं होतं माझ्या नणंदकडे. तर आणि बघा आपण घरात असतो तर आपल्याला खूप थंडी वाटते. तर आपल्याला असं वाटतं की उन्हात जायला पाहिजे, पण आपण जेव्हा उन्हात जातो ना तेव्हा बापरे खूप ऊन लागतं. तर असंच आज आमच्यासोबत झालं. तर आम्ही ना आज थांबत थांबत गेलो. त्याच्यानंतर एक ठिकाणी थांबलो आम्ही धुळ्याच्या पुढे. धुळ्याला काही थांबलो नाही. तिथे चायनीज वगैरे खाल्लं आणि 4:30 वाजता आम्ही त्यांच्या घरी पोचलो. त्यांचं बघा आता नवीनच घराचं काम झालेलं आहे. थोडंफार काम बाकी आहे अजून. तर मी पहिले तर अधीराला थोडं झोपवून दिलं झोक्यामध्ये. तर ती खूप चिडचिड करत होती. म्हटलं चला हिला आपण थोडा वेळ झोपवून देऊ. तिच्या वगैरे चहा वगैरे घेतला, तयारी वगैरे केली आणि संध्याकाळी बनवलं होतं खिचडी. त्याच्यासोबत बनवले होते सोयाबीन आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बनवलं होतं बासुंदी, पुरी, बटाट्याची भाजी वगैरे असं बनवलं होतं. जेवण वगैरे केलं आणि दुसऱ्या दिवशी पण आम्ही तिथेच थांबलो होतो आणि अधीराच्या बापरे इतक्या मस्त्या चालू होत्या. तिला खूप म्हणजे मोठं घर आहे तर इकडे तिकडे इकडे तिकडे खूप मस्त्या चालू होत्या. तिसऱ्या दिवशी पण कढी भात असं बनवलं होतं. मी दीदीने त्यांना बोलली की सिम्पलच काहीतरी बनवा आणि आज संध्याकाळून आम्हाला जायचं होतं शिंदखेड्याला यांच्या मामाकडे. तर संध्याकाळी चहा वगैरे घेतला आणि आम्ही टेरेसवर गेलो फोटो काढायला आणि डबल फ्लोअरचं घर आहे. तर वरती पण आम्ही पाहिलेलं नव्हतं. तर दीदीने त्यांना म्हटलं चला आपण पाहून येऊ. तर तिकडे गेलो, थोडे फोटो वगैरे काढले आणि संध्याकाळी 5:30 वाजता माझा भाचा स्कूलमधून येणार होता. तर त्याला भेटून जाणार होतो आम्ही. तर त्याला भेटलो आणि त्याच्यानंतर निघालो शिंदखेड्याला जाण्यासाठी. तिथून जवळच आहे शिंदखेडा, जास्त काही टाईम लागत नाही आणि तिथे जायला आम्हाला अंधारं झालं होतं. तिथे गेलो, जेवण वगैरे केलं आणि बघा ह्या 2 यांच्या लहान मामाच्या मुली आहेत. ह्या तिघींच्या बापरे त्यांची इतकी मस्त जवळ जमून गेली होती. खूप मस्त्या करत होत्या त्या. झोपायचं नावच नव्हते घेत. तर रात्रभर तिथे थांबलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघून आलो. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा.